नाफेड व NCC मार्फत नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात खरेदीसाठी कोणतीही यंत्रणा किंवा प्रतिनिधी बाजार समित्यांमध्ये पोहोचला नसल्याची तक्रार कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. सरकारने जाहीर केलेला 1580 रुपये क्विंटल दर अत्यंत कमी असल्याचे सांगत शेतकऱ्यांनी कांद्याला किमान 2500 ते 3000 रुपये प्रति क्विंटल दर देण्याची मागणी केली आहे. नाफेडचे कोणीही अधिकारी बाजार समिती खरेदी करता आले नसल्याची देखील माहिती यावेळी देण्यात आली आहे. यास लासलगाव बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर जगताप, उपसभापती ललित दरेकर, संचालक जयदत्त होळकर व कांदा उत्पादकांच्या प्रतिक्रिया बघा. शनिवारी कलेक्टर कार्यालयामध्ये बैठक झाली. आमदार राहुल दादा यांच्या अध्यक्षतेखाली नाफेडचे सर्व अधिकारी उपस्थित होते आणि त्यांना आजपासून म्हणजे काल कृषी उत्पन्न बाजार समिती बंद असूनही त्यांना लायसन इश्यू करण्यात आले आणि आज मार्केटला ओपन खरेदी करण्याचं त्यांनी आश्वासन दिलं होतं. परंतु आज त्यांचे कोणीही अधिकारी आले नाही आणि मार्केटला खरेदी सुरू केली गेली नाही. परंतु आज 2100 ते 2200 रेट निघालेला आहे. सरासरी 1400 ते 1500 रेट आहे. परंतु नाफेडची जर खरेदी सुरू झाली तर 200 ते 300 रुपये शेतकरी बांधवांना अजून भाव वाढवून मिळू शकतो. म्हणून आता आम्ही सर्व पुन्हा शासनाशी प्रयत्न करून आणि नाफेडला खरेदी सुरू करण्यास भाग पाडू. जिल्ह्यामध्ये कुठेही नाफेड NCCF कांदा खरेदी करत नाही. मुळामध्ये अशा पद्धतीने कांदा खरेदी करण्याची नाफेड आणि NCCF ची मानसिकताच मुळात नाही. वास्तविक त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतर कमीत कमी बाजार समितीच्या लिलावामध्ये काय चालू आहे, काय दर निघाले, कमीत कमी हे बघण्यासाठी तरी कमीत कमी यायला पाहिजे होतं. ज्यावेळेस जिल्ह्यातल्या सर्व लोकप्रतिनिधींनी त्यांना स्पष्ट आदेश दिले त्यानंतर सुद्धा ते बाजार समितीमध्ये येत नाही म्हणजे अत्यंत दुर्दैव आहे. वास्तविक त्यांचा हेतू हा वेगळा आहे म्हणून त्यांचा हेतू साध्य होत नसल्या कारणाने ते बाजार समितीमध्ये येत नाहीये. त्यानंतर दुसरी एक गोष्ट यामध्ये की 1580 चे दर आहे हे सुद्धा केंद्र शासनाने कमीत कमी 2.5 ते 3 हजार रुपयाचे द्यावं तरच खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला ते या खरेदीचा उपयोग होऊ शकतो. दुसरा हेतू याचा अर्थ असा आहे की ऑलरेडी गोडाऊनवर असलेला 700-800 रुपयाचा जो काही कांदा त्यांनी ठेवलेला आहे तोच कांदा 1580 रुपयांनी त्यांना शासनाला द्यायचा आहे का, हा सुद्धा संशोधन या ठिकाणी किंवा याची सुद्धा चौकशी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत झाली पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं काय चालू आहे, का खरेदीला आले नाही याचा उलगडा होऊ शकतो. हे आले पण नाही, यांची सगळी फसवगिरी चालली आतापर्यंत. आणि शेतकऱ्यांनी ज्या गाड्या भरून आणल्या आज ते अपेक्षा होती का आज नाफेडवाली इथे उतारणार आहे म्हणून त्या येथून आले. आज त्यांच्याकडे जर 20-30 क्विंटल माल जर जो असेल तो मार्केटसाठी त्यांना 2.5-3 हजार रुपये भाव भेटा या हिशोबाने आले होते ते. पण आज त्यांचं जर ही फसवगिरी केली यांनी, आज तुम्ही औषधाचा जर रेट पाहिला तर आज जे M45 300 रुपये किलो होतं ते आज डायरेक्ट 700 रुपये किलो झालंय. प्रत्येक औषधा मागं 1000-2000 रुपयानं रेट पुढे सरकले. तर हे कंपन्यांची साथ देत्या हे सरकार, पण शेतकऱ्याच्या बाजूला का उतरत नाहीये. अहो शेतकऱ्याची घरी जाऊन पहा, यांची व्यथा खूप वाईट आहे. आज त्यांचे लेकरं बाळ त्यांची काय परिस्थिती केली आहे सरकारने. आज उत्पन्न खर्च तुम्हाला सांगतो, जी गोणी आज 1700-1800 होती आज 2200-2300 रुपये गोणी केली यांनी. यांची एवढे कांदा का द्यायला तयार? आम्ही द्यायला तयार आहे पण ते इथं उतरले नाही ना. सगळे आज गाडीची आवक वाढली गेली आहे ती नाफेडच्या भरोश्यावर उतरली गेली आहे. आज इथं जी आवक कमी होती सगळ्यांनी नाफेडच्या भरोश्यावर कांदा लावून धरला होता. पण आज त्यांनी अशी घोषणा केली की सोमवारी उतारणार आहे असं. त्यांचा रेट सुद्धा मान्य नाही, कारण यापरीच इकडे जर 1500-1600 2000 रेट न घेऊन राहिले तर यांना 1580 न कुठून देतील शेतकरी माल. काय हा जो 2200चा रेट आज त्यांचा चालू आहे 2000च्या वर, यांना ह्या रेट मध्ये नाही परवडत शेतकऱ्याला. आणि शेतकऱ्याची परिस्थिती खूप वाईट केली यांनी. जी कर्जमाफी जी आमची मागणी आहे, कांदा हा 2.5 ते 3 हजार रुपये विकला गेला पाहिजे. नाफेडनं 2.5च्या वरच मार्केट दिलं गेलं पाहिजे. नाही, शासकीय झाली नाही. नाफेडवाले येणार होते म्हणून आली आहे, त्यांच्यामुळे आम्ही आलो होतो. आम्हाला वाटलं तर 2000 ते 2500चा बाजार निघेल याच्यासाठी आलोय. आणि आपल्याला खाद्य घ्यायचं असलं त्याला खाद्याच्या गोण्या पण मिळती नाही आणि त्याचे दर कुठे आहे, त्याचे दर कुठे जात आहे ना आपल्याला ते म्हणजे कमी भावात नाही भेटत. या 1500-1600 मध्ये कांद्यांचं काय परवडतं, काय परवडतच नाही ना. कांदे 1500-1600 गेल्यावर एक गोणी 1400-1800 रुपये तर असा दर आहे गोणीचा. 2000-2500 ते बाजार कांद्याचा द्यायला पाहिजे. असं तर 2500 पर्यंत तरी 3000 ते 2500 असा दर भेटला पाहिजे आपल्याला.